Brought to you by V-Guard. संपूर्ण राज्यातील 10,000 गावे टँकरग्रस्त झाली आहेत, तर मराठवाड्यातल्या 3,000 गावांना जवळपास 3,000 टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते। आपण बघू शकताय की हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टँकर भरणा केंद्र आहे आणि या टँकरवरती शेकडो टँकर दररोज पाणी भरण्यासाठी येतात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना याच ठिकाणावरून पाण्याचा पुरवठा केला जातो। या ठिकाणी सुद्धा पाण्याचा शॉर्टेज असल्यामुळे टँकरला पाणी भरण्यासाठी 2 ते 3 तास वाट बघावी लागते। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आपल्या समोर पाणी भरण्यासाठी अनेक टँकर या ठिकाणी उभे असल्याची सुद्धा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये 3,000 गावांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे आणि त्यातच पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे या ठिकाणी टँकरची सुद्धा मोठी अडचण निर्माण झालेली आहे। आपल्या समोर हा जो टँकर आपण बघताय त्या टँकरमध्ये सध्या पाणी भरणं सुरू आहे, मोठ्या वेगानं पाणी भरणं सुरू आहे। मात्र हे पाणी भरण्याचे 4च पॉइंट या ठिकाणी आहेत आणि या 4 पॉइंटमधून उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। शेकडो टँकरमध्ये पाणी भरणं शक्य होत नाहीये, त्यामुळे टँकरला सुद्धा वेळ लागतोय, त्यामुळे गावागावात पाणी पोहोचण्यासाठी सुद्धा उशीर होतोय, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत असल्याची सुद्धा परिस्थिती पाहायला मिळते आहे। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच जवळपास 692 टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती मिळते, तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये 3,000 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।